महत्त्वाची बातमी आपण पाहता। पहिल्या टप्प्यामध्ये 35 लाख महिलांना योजनेचे पैसे मिळणार आहेत। हप्ता देण्याची प्रक्रिया ही आजपासून सुरू होणार आहे। राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींचा आज 19 फेब्रुवारी गुरुवार 100% गोड सुद्धा होतच आहे। कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जानेवारी महिन्याचा 19 हप्ता 1500 रुपयाप्रमाणे विस्तारण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा, लाडक्या बहिणींना काल GR आलेला आहे। काल GR आल्यामुळे आजपासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जानेवारी महिन्याचा 19 हप्ता 1500 रुपयाप्रमाणे विस्तार सुद्धा होतच आहे। तर एकंदरीत आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, कोणकोणत्या बँकेमध्ये आणि कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये जानेवारी महिन्याचा 19 हप्ता 1500 रुपयाप्रमाणे विस्तार होणार आहे, तर ते आपण जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या आधी सविस्तर पद्धतीने सांगत आहोत। यासोबत ज्या बहिणींच्या खात्यामध्ये KYC चुकल्यामुळे, KYC अर्धवट राहिल्यामुळे नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे आलेले नव्हते, तर त्या लाडक्या बहिणींची सुद्धा भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। कारण त्या बहिणींच्या खात्यामध्ये सुद्धा नोव्हेंबर महिन्याचे 1500, डिसेंबर महिन्याचे 1500 आणि जानेवारी महिन्याचे 1500 असे टोटल मिळून 3 हप्त्यांचे 4,500 रुपये विस्तार सुद्धा होणार आहेत। बघा, लाडक्या बहिणींना आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, तर अशा प्रकारच्या भरपूर बातम्या फिरत होत्या, परंतु यापुढे अशा प्रकारच्या बातम्या फिरणार नाहीत। कारण लाडक्या बहिणींची खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। यापुढे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना कसलीच काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। यासोबत लाडक्या बहिणींना तुम्हाला सुद्धा माहिती आहे की ज्या वेळेस राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब होते, त्यावेळेस त्यांच्या अध्यक्षतेखाली बहिणींना 3 गॅस देणारी योजना सुरू करण्यात आलेली होती। तर ती योजना म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना। तर या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गॅस कनेक्शनचे पैसे अजून कोणत्याही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये सोडण्यात आलेले नव्हते, तर त्या लाडक्या बहिणींनो तुमचे 3 गॅसच्या 2,500 रुपयांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपणार आहे। तर एकंदरीत आपण पाहणार आहोत की गॅस कनेक्शनचे पैसे जानेवारी महिन्याचे 1500 रुपये आणि नोव्हेंबर डिसेंबरचे 1500 रुपये कोणकोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार आहेत, कोणकोणत्या लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपणार आहे, तर त्याची संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहोत। त्यामुळे लाडकी बहिणींना जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल, तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल, तर हा व्हिडिओ संपूर्ण सविस्तर पहा, जेणेकरून तुमचे नोव्हेंबरच्या 17 हप्त्याची, डिसेंबरच्या 18 हप्त्याचे, जानेवारी महिन्याचे 19 हप्त्याची प्रतीक्षा संपून जाईल। यासोबत 3 गॅसच्या 2,500 रुपयांची तुम्ही वाट पाहत होतात, तर त्या 3 गॅसच्या 2,500 रुपयांची प्रतीक्षा सुद्धा संपणार आहे। तर एकंदरीत आपण बघून घेऊयात की कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणकोणत्या बँकेमध्ये आणि कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये या 3 लाभांतर्गत पैसे येणार आहेत, तर याची संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहे। त्यामुळे लाडक्या बहिणी असाल तर हा व्हिडिओ सविस्तर पहा। पुढच्या 2 मिनिटांमध्ये आपण डायरेक्ट जिल्ह्यांची, बँकांची यादी आणि कोणाला पैसे मिळणार, कोणाला पैसे मिळणार नाहीत, तर याची संपूर्ण सविस्तर माहिती सुद्धा सांगणार आहोत। यासोबतच लाडक्या बहिणींना राज्यातील ज्या लाडक्या बहिणींची KYC अर्धवट राहिलेले होते, ज्या बहिणींचे पती वारलेले होते, त्या लाडक्या बहिणींनी अर्धवट KYC केलेले होते, यासोबत ज्या लाडक्या बहिणींचे KYC चुकलेल्या होत्या, अर्धवट राहिलेल्या होत्या, ज्या लाडक्या बहिणींनी रस्ता रोको आंदोलन सुरू केलेलं होतं, तर अशा लाडक्या बहिणींना सुद्धा दिलासा देण्यात येत आहे। म्हणजेच महिला व बालिका सेवाचे मंत्री म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडम यांच्या माध्यमातून KYC अर्धवट राहिलेल्या, KYC अपूर्ण राहिलेल्या लाडक्या बहिणींना सुद्धा दिलासा देण्यात येत आहे। जर तुमची KYC सुद्धा चुकलेली असेल तर तुम्ही हा व्हिडिओ सविस्तर पहा, कारण तुम्हाला आता एक काम करायचं आहे। ते काम केल्यानंतर लगेच तुमच्या खात्यामध्ये हे पैसे विस्तार सुद्धा होणार आहेत। परंतु लाडकी बहिणींनो, सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर कालच तुमच्या खात्यामध्ये जानेवारीचा हप्ता वितरित करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून GR काढण्यात आलेला आहे। आज 19 फेब्रुवारी आहे, काल 18 फेब्रुवारी होते। काल GR आल्यामुळे तुमचे आज, उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे राज्यातील कोणत्याही लाडकी बहिणींना कसलीच काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा, लाडकी बहिणींना एकंदरीत आपण कोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे सर्वात अगोदर विस्तार होणार आहेत, तर त्याविषयी महत्त्वाची माहिती सांगत आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, सरकारने दिलेल्या माहितीनुसार ही लाडकी बहीण योजना 2024 सालामध्ये सुरू करण्यात आलेली होते। आता 2026 साल सुरू आहे, म्हणजेच विचार करायला गेला तर या लाडकी बहीण योजनेला सरासरी आता 2 वर्ष पूर्ण होत आहेत। तर या मागच्या 2 वर्षापासून आजपर्यंत काही महत्त्वाचे नियम बदलण्यात आलेले आहेत, काही नियमांमध्ये सुद्धा बदल करण्यात आलेला आहे। त्यामुळे लाडकी बहिणींनो, जर तुम्हाला जानेवारी महिन्याचा हप्ता मिळवायचा असेल, नोव्हेंबर डिसेंबरचे 3,000 रुपये मिळवायचे असेल, तर तुम्ही काही महत्त्वाच्या नियमांमध्ये बसायला पाहिजे। नवीन वर्षामध्ये हे जे नवीन नियम आहेत, तर त्या नवीन नियमांचं पालन करायचं आहे। ज्या लाडक्या बहिणी नवीन नियमांचं पालन करतील त्यांचीच प्रतीक्षा संपणार आहे। तर एकंदरीत आपण हे नवीन
नवीन नियम कोणकोणते आहेत, या नवीन नियमांचे पालन कशा पद्धतीने करायचे आहे, तर याची संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहे. परंतु लाडकी बहिणींना सर्व मिळून किती पैसे मिळणार, कोणाला पैसे मिळणार नाहीत, कोणाचे हप्ते बंद केले जाणार आहेत आणि मागील हप्त्यांचे पैसे येणार आहेत की नाही, तर अशा संपूर्ण प्रश्नांची उत्तरे देऊन टाकत आहे. त्यामुळे लाडकी बहिणींना व्हिडिओ सविस्तर पहा. व्हिडिओ सविस्तर पाहिला की तुमची प्रतीक्षा संपून जाईल आणि तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळून जाईल. तुमचे यापुढे या ठिकाणी तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. तर एकंदरीत आपण हे नियम कोणकोणते आहेत, या नियमांचं पालन कसं करायचं आहे, तर याची संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहे. परंतु लाडकी बहिणींना हे नियम पाहण्याच्या अगोदर राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी सर्व लाडकी बहिणींना शब्द दिलेला आहे की ही जी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली होती, तर ही लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही. कारण सरकारने दिलेल्या माहितीनुसार आम्ही लाडक्या बहिणींच्या हिताचे काम करणार आहोत, लाडक्या बहिणींच्या पाठीशी उभे राहणारे आहोत. त्यामुळे ही लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही. त्यामुळे राज्यातील कोणत्याही लाडकी बहिणींनी कसलीच काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. लाडकी बहिणींना खऱ्या अर्थाने दिलासा सुद्धा मिळणार आहे. तर एकंदरीत लाडक्या बहिणींना आपण बघून घेऊयात की सरकारच्या माध्यमातून कोणकोणत्या लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे, कोणकोणत्या लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थाने दिलासा दिला जात आहे, कोणकोणत्या लाडक्या बहिणींना यापुढे काळजी आणि चिंता करण्याची गरज भासणार नाही. तर याची आपण संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहोत. त्यामुळे लाडक्या बहिणींना पुढचे 2 मिनिटं अत्यंत महत्त्वाचे होणार आहेत. पुढचे 2 मिनिटं वेळ काढून हा व्हिडिओ सविस्तर पहा. आता बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी आपण जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या आधी सविस्तर पाहणार आहोत. ज्या ज्या लाडक्या बहिणींचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल आणि ज्या ज्या लाडक्या बहिणींनी या प्रमुख बँकेमध्ये बँक खातं खोलून ठेवलेलं असेल त्यांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. यापुढे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना कसलीच काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. बघा लाडक्या बहिणींना विचार करायला गेला तर तुमच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता हा डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये म्हणजेच ज्या दिवशी नवीन वर्ष सुरू होणार होतं त्याच्या आदल्या दिवशी म्हणजेच 31 डिसेंबरला नोव्हेंबरचा हप्ता जमा झाला, 1 जानेवारीला नोव्हेंबरचा हप्ता झाला, 2 जानेवारीला नोव्हेंबरचा हप्ता झाला. म्हणजेच या 3 दिवसांमध्ये नोव्हेंबर महिन्याचा 17 हप्ता जमा झालेला होता आणि जो डिसेंबर महिन्याचा 18 हप्ता होता तर हा हप्ता तुमच्या खात्यामध्ये 13 जानेवारी रोजी म्हणजेच विचार करायला गेला तर मकर संक्रांतीच्या अगोदर आणि महानगरपालिकाच्या निवडणुका होत्या तर या निवडणुकींच्या अगोदर हे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा झालेले होते आणि आता तुम्हाला जानेवारीचे 19 हप्त्याची चिंता लागलेली होती आणि जानेवारीचा हप्ता हा 26 जानेवारी नंतर वाटप केला जाईल असं सर्वांना सांगितलेलं होतं. सर्व लाडकी बहिणींना वाटत होता. परंतु लाडकी बहिणींनो तुम्हाला सुद्धा माहिती आहे की 26 जानेवारी नंतर लगेच 2 दिवसानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांचं बारामतीच्या गोजूबावी परिसरामध्ये एका खड्ड्यामध्ये हे लेअरजेट 45 VSR कंपनीचं लेअरजेट 45 हे विमान कोसळून या ठिकाणी अजितदादांसह त्यांच्या सहकाऱ्यांचं निधन झालेलं होता. त्यामुळे संपूर्ण राज्यामध्ये 3 दिवसांचा शोकवटा जाहीर करण्यात आलेला होता. म्हणजेच कोणतेही सरकारी कामकाज सुरू नव्हते. त्यामुळेच लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पैसे आले नव्हते. परंतु सर्वांना वाटलं की जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जरी पैसे आले नाहीत तरी पण फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये पैसे येतील. म्हणजेच सरासरी पाहायला गेलं तर 7 फेब्रुवारीला राज्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होत्या तर या निवडणुकींच्या अगोदर किंवा या निवडणुकींच्या कार्यकाळामध्ये पैसे येतील असं सर्वांना वाटत होतं. परंतु लाडक्या बहिणींनो तुम्हाला सुद्धा माहिती आहे की निवडणुकीच्या अगोदर संपूर्ण राज्यामध्ये आचारसंहिता लागू असते तर ही आचारसंहिता लागू होते आणि निवडणुका होत्या. त्यामुळे तुम्हाला 7 फेब्रुवारीच्या अगोदर पैसे आले नव्हते आणि आता लाडके बहिणींनो तुम्ही म्हणत असाल की जरी जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये अजितदादांचे निधन झाले होते 7 फेब्रुवारीच्या अगोदर म्हणजेच फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये निवडणुका होत्या मग आम्हाला 7 फेब्रुवारी नंतर का पैसे आले नव्हते. तर बघा लाडके बहिणींना विचार करायला गेला तर राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे निधी वाटपाचं पूर्णपणे काम असायचं. त्यामुळे हे काम कोणाकडे द्यायचं, मग हे काम करायला कोणतेही व्यक्ती नव्हती, कोणतेही मोठे कार्य करणारे असे नेतृत्व नव्हते. त्यामुळेच मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून आताचा जो जानेवारीचा हप्ता आहे तर या हप्त्यासाठी निधी मंजूर करण्यात आलेला होता आणि त्याचा काल म्हणजेच 18 फेब्रुवारी 2026 रोजी शासन निर्णय सुद्धा काढण्यात आलेला आहे. आणि आता आज 19 फेब्रुवारी, उद्या 20 फेब्रुवारी आणि परवा दिवशी 21 फेब्रुवारी अशा 3 दिवसांमध्ये सर्व बहिणींची प्रतीक्षा संपून जाईल. या ठिकाणी कोणत्याही लाडकी बहिणींना काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. तर एकंदरीत आपण बघून घ्यात की कोणत्या जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी सर्वात अगोदर आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात उशिरा पैसे वाटप होतील, कोणाला पैसे मिळणार आहेत, कोणाला पैसे मिळणार नाहीत,
कोणाची कशा पद्धतीने प्रतीक्षा सामणार आहे तर त्याची संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, एकंदरीत पाहायला गेलं तर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी दिलेला शब्द हे पूर्णपणे पाळत असतात। विचार करायला गेला तर एकनाथ शिंदे साहेबांनी निवडणुकीच्या अगोदर शब्द दिलेला होता की आम्ही निवडून आल्यानंतर ही लाडकी बहीण योजना बंद होऊन देणार नाही, ही लाडकी बहीण योजना अशाच पद्धतीने सुरू ठेवणार आहोत। आणि तुम्ही सुद्धा सध्याच्या स्थितीला पाहत आहात की राज्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरळीतपणे सुरू आहे, ही लाडकी बहीण योजना काय बंद करण्यात आलेली नाही आणि ही लाडकी बहीण योजना अशाच पद्धतीने वर्षानुवर्ष सुरू ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे। त्यामुळे कोणत्याही लाडकी बहिणींनी असा विचार करायचा नाही की लाडकी बहीण योजना बंद होईल, मग लाडकी बहीण योजना बंद झाली तर आमचा हप्ता बंद होईल, अशा प्रकारचा विचार कोणत्याही लाडकी बहिणींनी करू नये। कारण ही लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, फक्त तुम्ही वेळेनुसार महत्त्वाची कामे करत चला। जर तुम्ही वेळेनुसार महत्त्वाची कामे करत गेलात तर तुम्हाला अडचण येणार नाही। कारण सरकारला सुद्धा माहिती आहे की या योजनेमध्ये भरपूर अशा महिला आहेत की ज्या महिला लाडकी बहीण योजनेच्या खरोखर लाभार्थी नाहीत, अशा पण काही महिला आहेत की ज्यांचं उत्पन्न या लाडकी बहीण योजनेमध्ये बसत नाही, अशा पण काही लाडक्या बहिणी आहेत, त्या लाडक्या बहिणी श्रीमंत आहेत, तर अशा बहिणींना यापुढे पैसे द्यायचे नाही। त्यामुळेच सरकारच्या माध्यमातून अशा लाडक्या बहिणींना या ठिकाणी आता अपात्र करण्यासाठी केवायसीची प्रोसेस आणण्यात आलेली होते। तुम्हाला सुद्धा माहिती आहे बघा, लाडकी बहिणींना सांगायचं झालं तर ज्या लाडक्या बहिणींकडे चारचाकी वाहन नाही तर अशा लाडक्या बहिणींना हे पैसे वर्षानुवर्ष सुरू राहतील। यासोबत ज्या लाडक्या बहिणींचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांच्या आत असेल त्यांना सुद्धा पैसे मिळत राहतील। ज्या लाडक्या बहिणी महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी असतील त्यांना सुद्धा पैसे मिळत राहतील। ज्या घरामधील 2 पेक्षा अधिक महिला या योजनेचा लाभ घेत नसतील तर त्यांना सुद्धा पैसे मिळत राहतील। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या लाडक्या बहिणी वेळेनुसार केवायसी करत राहतील त्यांना सुद्धा पैसे मिळत राहतील। तर एकंदरीत पाहायला गेलं तर अशा पद्धतीच्या काही महत्त्वाच्या पात्रता आहेत। या पात्रतांमध्ये जर तुम्ही पात्र ठरत असाल तर तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही, तुम्हाला वर्षानुवर्ष हे पैसे मिळत सुद्धा राहणार आहे। आता बघा लाडकी बहिणींनो, एकंदरीत आपण जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या यादी सविस्तर पाहणार आहोत। जर तुमचा जिल्हा या जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल, तुमचं बँक खातं या बँकांच्या यादीमध्ये असेल तर तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची गरज भासणार नाही। तुमची वर्षानुवर्ष भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपन्न जाईल। यापुढे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना कसलीच काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर एकंदरीत आपण जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या यादी सविस्तर पाहणार आहोत। परंतु लाडक्या बहिणींना महिला व बालिका सेवाच्या मंत्री म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार आम्ही राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणीवरती अन्याय करणार नाही। ज्या लाडक्या बहिणी गरजू असतील, ज्या लाडक्या बहिणी नियमांमध्ये बसत असतील त्यांना वर्षानुवर्षे पैसे सुरू राहतील। त्या लाडक्या बहिणींना काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। परंतु लाडक्या बहिणींना तुम्हाला फक्त लाडकी बहीण योजनेचाच लाभ दिला जाणार नाही, यासोबत महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून महिलांना विविध योजनांचा लाभ सुद्धा प्राथमिक स्वरूपामध्ये दिला जाणार आहे। ज्या ज्या महिला लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असतील तर त्या सर्व लाडकी बहिणींना वर्षानुवर्ष सरकारच्या माध्यमातून अजून पण विविध योजनांचा लाभ देण्यात येणार आहे, अशा पद्धतीची माहिती आदिती तटकरे मॅडमने दिलेली आहे। त्यामुळे लाडकी बहिणींना तुम्हाला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे, तुम्हाला स्वतःच्या पायावरती उभा करणे, महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून तुमचा विकास करणे, तुमच्या आरोग्यासाठी, पोषणासाठी, दैनंदिन जीवन चांगले गेले पाहिजे, तुम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम बनले पाहिजे, त्या दृष्टिकोनातून विविध उपाययोजना राबवण्यात येणार आहे, अशा प्रकारची माहिती आदिती तटकरे मॅडम यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। लवकरच तुमच्यासाठी विविध योजनांचे अर्ज सुद्धा सुरू करण्यात येतील। ज्या बहिणी शेतकरी असतील तर त्यांच्यासाठी बघा कांदेचाळ अनुदान योजना असेल, यासोबत विहीर अनुदान योजना असेल, तार कुंपण अनुदान योजना असेल, गायगोटा अनुदान योजना, शेळी पालन योजना, अशा पद्धतींचा लाभ शेतकरी बहिणींना देण्यात येईल। ज्यांना शेती नसेल त्यांना बघा घरकुल योजनेचा लाभ देण्यात येईल। रेशन कार्डवरती 14 जिल्ह्यांमध्ये आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील आणि आत्महत्याग्रस्त असणाऱ्या शेतकरी बांधवांच्या कुटुंबातील पत्नींना रेशन कार्डवरती जास्त प्रमाणामध्ये धान्य पैसे सुद्धा वितरित केले जातील, अशी माहिती सुद्धा मिळालेली आहे। आता बघायला गेला तर बघा ज्या ज्या महिला लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असतील तर त्यांचा विकास 100% होणार आहे, अशी खात्री सुद्धा तटकरे मॅडमने दिलेली आहे। आता बघा लाडकी बहिणींना एकंदरीत आपण बघून घेऊयात की नवीन वर्षामधील हे जे नवीन नियम आहेत तर नवीन वर्षातील नवीन नियम कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात। जर लाडकी बहिणींना तुम्ही या नवीन वर्षातील नवीन नियमांमध्ये बसत असाल तर तुम्हाला यापुढे काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। परंतु ज्या
ज्या लाडक्या बहिणी नवीन नियमांमध्ये बसत नसतील त्यांना 100% काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार आहे। तर एकंदरीत आपण बघून घेऊयात की नवीन नियम कोणकोणते आहेत, पात्रता कोणकोणत्या आहेत, अटी शर्ती कोणकोणत्या आहेत आणि महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून कोणकोणत्या योजनांचा लाभ लाडक्या बहिणींना दिला जाणार आहे, तर याची संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहे। बघा, लाडक्या बहिणींना विचार करायला गेला तर सोशल मीडियावरती विविध ठिकाणी चर्चा सुरू होत्या की या तारखेला पैसे येतील, या तारखेपर्यंत पैसे जमवतील, या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येतील, तर अशा प्रकारच्या चर्चा सुरू होत्या। परंतु अशा सर्व चर्चांना आता ब्रेक लागत आहे, कारण लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये खटाखटे पैसे जमा केले जाणार आहेत। राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना यापुढे काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर बघा, लाडक्या बहिणींना एकंदरीत आपण जिल्ह्यांची बँकांची यादी सविस्तर पाहणार आहोत, परंतु जिल्ह्यांची आणि बँकांची यादी सविस्तर पाहण्याच्या अगोदर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, महिला व बालिका सेवाचे मंत्री आदित्य तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार कोणत्याही लाडकी बहिणीवरती अन्याय होणार नाही। तर आता या ठिकाणी आपण केवायसी अर्धवट राहिलेल्या बहिणींसाठी, केवायसी चुकलेल्या बहिणींसाठी काय अपडेट आहे तर ते अपडेट सुद्धा लगेच सांगतो। यासोबत ज्या लाडकी बहिणींना नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे आलेले होते आणि त्या जानेवारी हप्त्याची वाट पाहत होत्या त्यांच्याविषयी महत्त्वाची अपडेट आहे, ते अपडेट सुद्धा आपण बघून घेऊयात। बघा, लाडकी बहिणींना राज्यातील ज्या लाडकी बहिणी नोव्हेंबर डिसेंबरच्या हप्त्याची वाट पाहत होत्या म्हणजे त्यांची केवायसी अर्धवट राहिलेली होती, केवायसी चुकलेली होते, तर त्या लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची अपडेट आहे। बघा, लाडकी बहिणींनो, केवायसी करा अन्यथा 1500 रुपये विसरा। जर तुम्ही केवायसी केले नाही तर तुमचे महिन्याचे 1500, वर्षाचे 18,000 रुपये बंद होऊ शकतात। जर तुम्हाला वाटत असेल की आपले महिन्याचे 1500, वर्षाचे 18,000 रुपये बंद होऊ नयेत तर लाडक्या बहिणींनो तुम्ही 31 मार्चच्या अगोदर केवायसी करायची आहे। ज्यांनी केवायसी केलेले असेल तर त्यांना काळजी करायची गरज नाही, परंतु ज्यांनी केवायसी केलेले नसेल तर त्या लाडक्या बहिणीने 31 मार्चच्या अगोदर केवायसी करायची आहे। आता ही झाली केवायसीची अपडेट। आता ज्या लाडक्या बहिणी या ठिकाणी आता जानेवारी हप्त्याची वाट पाहत आहे तर त्यांच्यासाठी महत्त्वाची अपडेट आहे। बघा, लाडकी बहिणींनो, ज्या लाडकी बहिणी जानेवारी हप्त्याची वाट पाहत होत्या तर त्या लाडकी बहिणींची प्रतीक्षा संपत आहे, कारण काल 18 फेब्रुवारी रोजी सरकारकडून GR करण्यात आलेला आहे। आता तुमची जानेवारी हप्त्याची प्रतीक्षा संपत आहे। एकंदरीत पाहायला गेला तर तुमच्या खात्यामध्ये आज, उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये जानेवारीचा हप्ता 1500 रुपयाप्रमाणे, कारण अजून 21 रुपयांचा निर्णय झालेला नाही, त्यामुळे लाडकी बहिणींना लगेच तुम्हाला 21 रुपये मिळतील अशी सध्याच्या स्थितीला परिस्थिती पाहायला मिळत नाही, कारण राज्य सरकारच्या तिजोरीवरती मोठ्या प्रमाणामध्ये भार आहे, त्यामुळे लगेच तुम्हाला 21 रुपये देण्यात येतील अशी माहिती तरी अजून काही समोर आलेली नाही। त्यामुळे लाडकी बहिणींनो 21 रुपयांच्या अशा सध्याच्या स्थितीला सोडून द्या। परंतु आता जे अधिवेशन होणार आहे तर या अधिवेशनामध्ये हा निर्णय होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे, त्यामुळे काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर बघा, लाडकी बहिणींना एकंदरीत आपण संपूर्ण सविस्तर माहिती पाहिलेली आहे। आता जानेवारीचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये पुढच्या 2-3 दिवसांमध्ये जमा होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आलेली आहे, कारण काल शासन निर्णय काढण्यात आलेला आहे, त्यामुळे लवकरच तुमच्या खात्यामध्ये हे पैसे पुढच्या 2-4 दिवसांमध्ये जमा होतील। याच्यामध्ये पुणे शहर, मुंबई शहर, मुंबई उपनगर, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, हिंगोली, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली असेल, परभणी, बीड असेल, यासोबत धाराशिव, छत्रपती संभाजीनगर असे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत। तर या 36 जिल्ह्यामधील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होतील। आणि लाडक्या बहिणींनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे केवायसी केलेली नसेल तर ही केवायसी करा। आणि बँकेच्या संदर्भात बघा, बँकेमध्ये थोडाफार मिनिमम बॅलन्स ठेवायचा आहे। तुमच्या खात्यामध्ये हप्ता पडला की त्या हप्त्यामधून पैसे बँक कापून घेणार नाही। तर बघा, अशा महत्त्वाच्या अपडेट होत्या। लवकरच पैसे येतील। आधार कार्ड बँकेला लिंक करा, बँक खात्याची केवायसी करा आणि लाडकी बहीण योजनेची केवायसी सुद्धा करून ठेवा। तर बघा, महत्त्वाचा व्हिडिओ होता, महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवलेले आहे, त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अपडेट